नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे सरासरी टाईप 6। माझा सरासरी टाईप 1 2 3 4 5 हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला टाईप 6 हा चांगल्या प्रकारे समजेल। आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। बघा, आता आपण सरासरी टाईप 6 बघू। या प्रकारचे उदाहरण तुम्हाला भरपूर प्रमाणात विचारतात। बघा, उदाहरण आहे आपलं, राजेशने 4 क्रिकेट सामन्यात क्रमशः 68, 71, 75, 66 अशा धावा काढल्या। जर त्यामध्ये 5व्या क्रिकेट सामन्याच्या धावा मिळवल्या, म्हणजे ह्या किती आहेत, 4 सामने, ठीक आहे। ह्या 4 सामन्यात धावा काढल्या आणि आणखी 5वा सामना केला, त्या 5व्या सामन्याच्या धावा मिळवल्या, तर धावांची सरासरी 70 होते। तर 5व्या सामन्याच्या धावा किती? बघा, हे 70 जे आहे हे 5 सामन्याची सरासरी दिलेली आहे, ठीक आहे। आपल्याला 5व्या सामन्यात धावा काढणार आहे, हे 5ही सामन्याची सरासरी दिलेली आहे। बघा, सरासरी किती आहे, 70। केव्हा? 5व्या सामन्याच्या धावा मिळवल्या तेव्हा, ठीक आहे। आपलं सूत्र तेच आहे, आपण जे टाईप 5 मध्ये वापरलं तेच। बघा, आपलं सूत्र काय, सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या, ठीक आहे। हे आपलं सूत्र आहे। बघा, आता राजेशने 4 क्रिकेट सामन्यात क्रमशः 68, 71, 75, 66 आणि ह्या 5व्या सामन्याच्या म्हणजे एकूण संख्येची बेरीज किती? तर आपली 68 अधिक 71 अधिक 75 अधिक 66 अधिक 5वा विषय काय आपल्याला माहीत नाही, 5व्या विषयाचा आपण पकडू x, ठीक आहे, भागेला एकूण संख्या किती आहेत तर 5 आहेत। बघा, 1 2 3 4 आणि 5व्या सामन्याच्या धावा म्हणजे एकूण सामने किती होईल, 5 आणि 5व्या सामन्यात धावा किती आहेत आपण पकडल्या x, आपल्याला माहीत नाही, ठीक आहे। यांची सरासरी किती देऊन आपल्याला, तर सरासरी दिलेली आपल्याला किती, सरासरी देऊन आपल्याला याची 70, हे सरासरी आपण लिहून घेतलं। याची बेरीज करू आपण आता। याची बेरीज तुमची 280, ही सरासरी तुमची बेरीज 280 अधिक x बरोबर 5। 70 काय आपली सरासरी लिहून घेतली आपण, ठीक आहे। आता भागेला हा काय तो गुणिला 7 5 35 म्हणजे काय 350 बरोबर 280 अधिक x, ठीक आहे। आता अधिक आहे हा काय होतो वजा, म्हणजे काय 350 वजा 280 बरोबर x, ठीक आहे। 350 मधून 280 गेले तर आपलं उत्तर किती उरते, 70। आपलं उत्तर किती आहे, 70। आपली x ची किंमत किती येते, 70, ठीक आहे। हे आपलं उत्तर आहे, ठीक आहे। आणखी बघा एक उदाहरण, रोहिणीला 3 विषयात क्रमशः 70, 65, 50 असे गुण मिळाले। जर त्यामध्ये 4थ्या विषयाचे गुण मिळवले तर तिच्या गुणांची सरासरी 60 होते। तर 4थ्या विषयाचे गुण किती? बघा, इथं तेच वापरायचं आपल्याला, 3 विषयाचे गुण देऊन आहे, 4थ्या विषयाचे गुण जर ॲड केले तर ती सरासरी काय होते, 60 होते। तर आपलं सूत्र काय, तेच सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या, ठीक आहे। हे आपलं सूत्र आहे। मग बघा, एकूण संख्येची बेरीज म्हणजे काय, 70 65 50 म्हणजे काय 70 अधिक 65 अधिक 50 आणि 4थ्या विषयाचे गुण काय पकडू आपण, ते पकडू x भागेला एकूण संख्या किती, तर 1 2 3 आणि 4थ्या विषयाचा आपल्याला x घेतला, एकूण संख्या किती आहे 4 आणि सरासरी किती दिला आपल्याला, सरासरी द्यायला 60, ठीक आहे। म्हणजे मी आता इथं समोर सॉल्व करतो, हे सरासरी किती आपल्याला 60, ठीक आहे। यांची बेरीज किती येते, त्याची बेरीज येते 185 अधिक x म्हणजे 3 संख्येची बेरीज येते 185 भागेला 4, हा 4 भागेला आहे, हा तो गुणिला 6 चूक 24 म्हणजे काय 240 बरोबर 185 अधिक x, ठीक आहे। हा अधिक आहे तर इथं वजा येतो म्हणजे काय 240 वजा 185 बरोबर x, त्याचं उत्तर येते 55। म्हणजे काय, तर 4थ्या विषयात रोहिणीला जे गुण भेटले ते भेटले 55।
ठीक आहे, या प्रकारे आपण सरासरी टाईप 6 हा व्हिडिओ बघितला. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.